नवापूर शहरातील वेडूभाई गोविंदभाई नगर परिसरात बंद घर फोडून चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे। मुंबईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या बडखुद येथील रहिवासी दीपक गावित यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली आहे। दिलीप गावित हे नोकरीच्या निमित्तानं मुंबईमध्ये दिवसरात्र ड्युटीवर असल्यानं त्यांचे घर बंद होते। यामुळे घरातून नेमकी कोणती सामग्री चोरीला गेली आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीये। घरातील सदस्य यावेळी अनुपस्थित असल्यानं तपास प्रक्रियेला विलंब होतोय। या घटनेचे प्रथमदर्शी उल्हास किसन मावची यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घराजवळ कुजबूज ऐकू आल्यानं त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं। यावेळी सुमारे 6 जणांची टोळी गावित यांच्या घराचं कुलूप तोडत असताना दिसली। त्यांनी तात्काळ आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलवलं असता चोरट्यांनी पळ काढला। घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून टोळीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। या चोरीमुळे वेडूभाई गोविंदभाई नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। आमच्या वेडूभाई सोसायटीमध्ये बंद घरातील ठीक 4:30 या ठिकाणी दरवाजा फोडून कडव्याने काही कोंडा तोडलेला आहे। या ठिकाणी आमचे नातेवाईक वाघाळपाडा येथील मुलगा त्याच दरम्यान उठलेला होता, परंतु त्यालासुद्धा या ठिकाणी भीती दाखवलेली होती आणि तो मुलगा उठल्यानंतर हे जे 6 चोरटे होते ते बाईक घेऊन मागच्या बाजूने पसार झालेले आहेत। पोलिसांना विनंती आहे की या साठी बंदोबस्त करण्यात यावा। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।